हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायन्स विथ वैभव. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक मॅथ्सचा नवीन व्हिडिओ, जो की लहान मुलांपासून अगदी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयोगी आहे. तो म्हणजे वर्ग काढण्याची सोपी पद्धत. ओके, अगदी तुम्ही 4 ते 5 सेकंदात कोणत्याही संख्येचा वर्ग 1 पासून अगदी 99 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. चला मग आपण काय केलेलं आहे की हा वर्ग काढण्यासाठी एकूण सर्व संख्यांचे वर्गीकरण आपण 3 गटांमध्ये केलेले आहे. ओके, त्यातला पहिला ग्रुप असा आहे की ज्यांच्या एकक स्थानी युनिट प्लेस मध्ये 5 येतो अशा संख्येचे वर्ग कसे कॅल्क्युलेट केले जातात. 2 नंबरचा जो वर्ग आहे त्यामध्ये आहे ज्यांच्या युनिट प्लेस मध्ये म्हणजे एकक स्थानी 0 असतो अशा संख्येचे वर्ग कसे कॅल्क्युलेट करायचे. आणि लास्टला आहे की या संख्या सोडून, या दोन्ही ग्रुप मधल्या संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा. चला मग बघूया. पहिला, अशा संख्या ज्यांचे एकक स्थानी 5 आहे, युनिट प्लेसला 5 आहे, अशा संख्यांचे वर्ग कसे काढायचे ते आपण सगळ्यात आधी बघूया. बघा, इथे 35 चा वर्ग, आपल्याला 35 चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला युनिट प्लेस मध्ये एकक स्थानी इथं 5 दिसेल. त्या 5 चा वर्ग आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. 5 चा वर्ग येतो 25. ओके, मी 25 लिहिलेला आहे. त्यानंतर 5 च्या आधी जी संख्या आहे 3, 3 नंतर येणारी संख्या आपल्या सर्वांना माहिती आहे. 3 नंतर 4 संख्या येते. आपल्याला या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 3 चोक 12, तर 35 चा वर्ग झाला 1225. तर आपण नेक्स्ट नंबर घेऊया 45. 45 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. यामध्ये युनिट प्लेस मध्ये आहे 5. 5 चा वर्ग आपण कसा लिहू शकतो? 25. त्यानंतर बघा, 5 च्या आधी येणारी संख्या होती 4. 4 नंतर येणारी संख्या कोणती असते? 5. या दोन्ही संख्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 4 पंचे 20. त्यामुळे आपण 45 चा वर्ग 2025 लिहू शकतो. नेक्स्ट नंबर आहे आपला 65. 65 चा वर्ग. यामध्ये बघा, युनिट प्लेसला 5 आहे तर त्याचा वर्ग 25 येईल. त्यानंतर इथं बघा, सगळ्यात आधीची जी संख्या आहे ती 6 आहे. 6 नंतर येणारी संख्या म्हणजे 7 असते. दोन्ही संख्यांचा गुणाकार करा. 6 7 42 म्हणजे 4225. हा 65 चा स्क्वेअर होईल. त्यानंतर आहे 85. 85. 85 चा स्क्वेअर आपण काढणार आहोत. तर चला, इथं 5 आहे युनिट प्लेसला, 5 चा वर्ग 25. सुरुवातीला 8 हा नंबर आहे. 8 नंतर येणारी संख्या 9 असते. 8 9 72. त्यामुळे 85 चा वर्ग हा 7225 येईल. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचे वर्ग काढू शकता, तेही 2-3 सेकंदामध्ये. चला मग आता आपला नेक्स्ट ग्रुप आहे ज्यांच्या युनिट प्लेस मध्ये म्हणजे एकक स्थानी 0 येतो अशा संख्यांचे वर्ग कसे काढायचे. आपला पहिला नंबर आहे 30. 30 चा वर्ग आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. तर कसं काढायचं बघा, एकक स्थानी याचे 0 आहे. त्या एका 0 बद्दल तुम्हाला लिहायचे 2 0. ओके, आणि त्यानंतर आपला पहिला नंबर आहे 3. 3 चा वर्ग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 9, म्हणजे 30 चा वर्ग झाला 900. ओके, आपला नेक्स्ट नंबर आहे 40. 40 चा वर्ग आपण शोधणार आहोत. बघा, इथे 0 दिलेला आहे त्यामुळे आपल्याला एका 0 चे 2 0 करायचे. आणि पहिला नंबर आहे 4. 4 चा वर्ग आपल्याला सर्वांना माहित आहे 16, त्यामुळे झाले 1600. ओके, नेक्स्ट आपला नंबर आहे 50. 50 चा वर्ग, या एका 0 चे आपल्याला करायचे 2 0. 5 चा वर्ग 25, म्हणजे आपला 50 चा स्क्वेअर झाला 2500. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 60. 60 चा वर्ग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. या एका 0 बद्दल आपण 2 0 देणार आहोत. आणि सुरुवातीला 6 आहे. या 6 चा वर्ग आपल्या सर्वांना माहित आहे 36 येतो, म्हणजे 3600 हा 60 चा वर्ग झाला. नेक्स्ट नंबर आहे आपला 80. 80 चा वर्ग करायचा आहे. तर इथं बघा, एक सिंगल 0 आहे, त्याच्याबद्दल आपण डबल 0 करणार आहोत. त्यानंतर सुरुवातीला आहे 8. 8 चा वर्ग 64 आपल्याला सर्वांना माहिती आहे, म्हणजे 80 चा वर्ग झाला 6400. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण भेटलेले आहे. नेक्स्ट, आता ज्यांचे एकक स्थानी 5 किंवा 0 आहे अशा संख्या सोडून इतर कोणत्याही आदल्या मधल्या जर का तुम्ही संख्या घेतली असेल तर अशा संख्यांचे वर्ग कसे कॅल्क्युलेट करायचे. तर चला आपण याच्यासाठीची ट्रिक बघूया. सगळ्यात आधी आपला नंबर आहे 34. या 34 चा स्क्वेअर आपण फाइंड करणार आहोत. तर चला, 34 चा वर्ग काढण्याची सोपी पद्धत चला मग बघूया. सगळ्यात आधी तुम्हाला उजव्या बाजूची संख्या आहे 4. 4 चा वर्ग किती येतो? तर 16 येतो. मी त्याला उजव्या बाजूला लिहिलेला आहे. त्यानंतर डावीकडची आपली संख्या होती 3. 3 चा वर्ग किती येतो? 9 येतो. एकच संख्या असेल तर त्याला आपण 0 9 0 4 0 1 असं लिहायचं आहे. बघा, मी डाव्या बाजूचा वर्ग डाव्या बाजूला लिहिलेला आहे, उजव्या बाजूचा वर्ग उजव्या बाजूला लिहिलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे, किंवा असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता, या दोन्ही संख्यांचा गुणाकार करा आणि त्याची दुप्पट करा. बघा, या दोन्ही संख्यांचा गुणाकार 3 चोक 12 होईल आणि 12 ची दुप्पट आहे 24. 24 कुठे लिहायचं आहे तर तुम्हाला लास्ट
लास्टचा एक डिजिट स्किप करायचा, शेवटचा एक प्लेस तुम्हाला स्किप करून या 24 ला त्याच्या साईडला लिहायचं आणि तुम्हाला करायची या सर्वांची बेरीज. बघा 6 आहे, 1 अधिक 4 म्हणजे 5, 3 9 आणि 2 1101, 4 ला 1 म्हणजे 1156 आपल्या 34 चा वर्ग आला. नेक्स्ट नंबर आपण शोधूया 47. बघा 47 चा वर्ग, उजव्या बाजूला 7 आहे, 7 चा वर्ग तुम्ही 49 लिहू शकता. डाव्या बाजूला 4 आहे, 4 चा वर्ग डाव्या बाजूला तुम्ही 16 लिहू शकता. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करा, 4 7 28, 28 ची दुप्पट करा 56 आणि या 56 ला तुम्हाला एक डिजिट सोडून लिहायचं. या सर्वांची बेरीज करूया आपण. 9 4 आणि 6 10, चला 1 7 आणि 5 1202, चला 1 आणि 1 2 म्हणजे 2209 आपले 47 चा वर्ग आलेला आहे. चला आपण नेक्स्ट नंबर घेऊया 54. 54 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. उजव्या बाजूचा नंबर आहे 4, 4 चा वर्ग येईल 16. डाव्या बाजूचा नंबर आहे 5, 5 चा वर्ग येतो 25. लास्टचा डिजिट आपण स्किप करायचा आहे. 5 चोक 20 येते आणि 20 ची दुप्पट म्हणजे 40. या 40 ला आपण इथे लिहून घ्यायचं आणि या सर्वांची आपण बेरीज करायची आहे. 6 1 9 2 2916. ओके, एक लास्ट नंबर आपण बघणार आहोत 63. 63 चा वर्ग आपण काढणार आहोत. उजव्या बाजूचा आपला नंबर आहे 3, 3 चा वर्ग म्हणजे 9, त्याला आपण उजवीकडे लिहूया. 6 चा डावीकडे नंबर आहे आपला 6, 6 चा वर्ग येईल 36, 36 ला आपण डावीकडे लिहूया. या दोघांचा गुणाकार 6 त्रिक 18 येईल आणि 18 ची दुप्पट होईल 36. 36 ला आपण लिहून घेतलेला आहे. लास्टचा एक डिजिट स्किप करा. या सर्वांची बेरीज करूया आपण. 9 6 9 3 3969 तुम्ही चेक करू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने एकदम 4 ते 5 सेकंदामध्ये तुम्ही 99 पर्यंतच्या कोणत्याही अंकाचा स्क्वेअर वर्ग अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन ट्रिक्स घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.